കഴിഞ്ഞ എപ്പിസോഡിൽ കബീർദാസിൻ്റെ വ്യക്തിത്വവും കൃതിത്വത്തെക്കുറിച്ചുമാണ് പറഞ്ഞത്. ഇന്നും അത് തുടർച്ചയായിട്ട് അതിൻ്റെ തന്നെ ബാക്കി ഏറ്റവും സാമൂഹിക പ്രതിബദ്ധതയുള്ള സമൂഹത്തിൽ ചലനങ്ങൾ ഉണ്ടാക്കുന്ന ഒന്ന് രണ്ട് ദോഹയും കൂടി ഈ എപ്പിസോഡിൽ ഞാൻ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. कबीरदास हिंदी के निर्गुण श्रेष्ठ कवि है, निर्गुण उपासक के कवि थे. कबीरदास समाज सुधारक थे. कबीर अपने समाज में प्रचलित सारे बुराचारों को अनीतियों को खंडन किया है. कबीरदास ने अपने दोहे का विषय सत्य की महिमा, ज्ञान की महिमा, ईश्वर का महात्म्य, जीवन की क्षणिकता और जाति की प्रधानता या वाणी का महत्व आदि को अपना विषय बना दिया है. आज मैं आपके सामने जीवन की क्षणिकता के बारे में कुछ दोहे प्रस्तुत करना चाहता हूँ. सबसे पहले, पानी केरा बुदबुदा असमान की जादी, देखन ही चिप जाएगी जो तारे बर्फा. पानी केरा बुदबुदा, पानी बुदबुदे के समान है. उसी प्रकार मनुष्य जाति, जिस प्रकार प्रभात में तारे को देखा नहीं जा सकता है, उसी प्रकार मनुष्य को देखा नहीं जा सकता. मलयालम में जी शंकर कुरुप की कविता है इंदुंजा नालमी, उसकी समर्दा इस कविता में, इस दोहे में वहीं देखा जा सकता है. उसी प्रकार माली आवत देख कई कलियां करी पुकार, फूली फूली चुन लई काली हमारी बार. माली आवत देखी, माली को देखकर कलियां कह चुका है कि काल ही हमारी बार, काल ही हमारी बार. मनुष्य की ऐसी अवस्था है. सब लोग, समाज के सब लोग एक क्षण ही हमें देखा जा सकता है. आज के एक मनुष्य को देखा जाता है और उसे कल देखा नहीं जाएगा, क्योंकि मनुष्य का जीवन क्षणिक ही है, दुर्लभ है. उसी प्रकार दुर्लभ मनुष्य जन्म है, देख न बारंबार, तरवर जो पत्ता चढ़ई बाहुरी न लागे डार. इसका मतलब है कि मनुष्य जीवन दुर्लभ है. उसका देह एक बार चला गया, देह न बारंबार, एक बार चला गया देह फिर वापस नहीं आ सकता. एक तरवर से एक पत्ते छट जाते हैं, उसको डाल बाहुर न डाल जा सकता है, उसका दूसरी बार उस पर जोड़ नहीं सकता. उसी प्रकार मनुष्य जीवन से, मनुष्य शरीर से अपना जीवन निकल गया तो दूसरी बार उसे जोड़ नहीं सकता. इस प्रकार मनुष्य जीवन की क्षणिकता के बारे में उन्होंने बहुत अधिक दोहे लिखे हैं. इस प्रकार और एक प्रमुख दोहा है, हमें अवश्य जानना है. हमारे समाज में जाति संप्रदाय, जाति विरोध बहुत अधिक चलता रहता है. जाति विरोध, जाति संप्रदाय. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की, पढ़ा रहे दो म्यान. ये हमें मालूम पड़ना है कि समझ लेना है कि साधु की जाति के बारे में, साधु को कोई जाति नहीं है. हमारे समाज के सामूहिक प्रवर्तक श्री नारायण गुरु ने कहा कि और जाति और मतम और दैवम. उसी प्रकार साधु के साथ हमें जाकर उसकी जाति के बारे में मत पूछना है. उसको ज्ञान कितना ज्ञान है, उस ज्ञान को हमें स्वीकारने की प्रयत्न करना है. वहाँ पर कबीर एक दृष्टांत हमारे सामने लिखता है, क्या लगता है, मोल करो तलवार के. हमें एक तलवार को खरीदने के लिए दुकान में जाते हैं, हमें उसकी नोच की दाग को हमें जांच करना पड़ता है और उसके म्यान को दूर फेंक जाता है. उसी प्रकार मोल करो तलवार की, पढ़ा रहे तो मैं मतलब है कि इसके म्यान को दूर फेंकना है और उसके दाग को मूल्य है, वही हमें सोचना है. उसी प्रकार साधु की जाति मत पूछ लीजिए,
साधु की जाति मत पूछ लीजिए। इस प्रकार अनेक 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 समसामयिक समकालीन दोहे उन्होंने लिखे हैं। इसी के साथ आज के छोटा सा क्लास में समाप्त कर देता हूँ। ഇന്ന് നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ ഞാൻ അവതരിപ്പിച്ചത് പ്രധാനമായിട്ടും ജീവൻ്റെ ക്ഷണികതയെക്കുറിച്ചാണ്. പാനി കേര ബുദ്ബുദ ആസമാനുചുക്കി ജാതി, മനുഷ്യജാതി വെള്ളത്തിലെ കുമിളകളെ പോലെയാണ്. ദേക്കത്തിക്ക് ചിപ്പുജായകി ജോം താരേ പ്രഭാത്, പ്രഭാതത്തിൽ നക്ഷത്രങ്ങൾ ഇങ്ങനെ അപ്രത്യക്ഷമാകും. നക്ഷത്രങ്ങളെ എപ്പോൾ കാണാൻ പറ്റും? രാത്രിയിലാണ് കാണാൻ പറ്റുന്നത്, പകൽ കാണാൻ ഒക്കില്ല. അതുപോലെയാണ് മനുഷ്യജീവൻ. ഇന്നലെ വൈകിട്ട് കണ്ട ആളെ ഇന്ന് കാണുന്നില്ല. അവിടെയാണ് ഇന്നും ഞാൻ നാളെ നീ എന്നുള്ള കവിതയുമായിട്ട് നമ്മൾ സാമ്യപ്പെടുന്നത്. അതുമാത്രമല്ല, പൂന്തോട്ടത്തിൽ നിൽക്കുന്ന പൂവുകൾ പൂന്തോട്ടക്കാരെ വിളിച്ച് പറയുക, വരൂ വരൂ ഞങ്ങളെ പിടിച്ചോണ്ട് പോകും. അതാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്, फूली फूली चुल्ले ही माले आकर इस गार्डन से बगीचे से सारे सुंदर पुष्पों को चुन कर ले गया है. മനോഹരമായ പുഷ്പത്തെ എല്ലാം അടുത്തിട്ട് പോയി. അപ്പോൾ അവിടെ നിൽക്കുന്ന അടുത്ത പൂ പറയാണ്, കാൽ ഹി ഹമാരി ബാർ ബാർ, അല്ല നാളെ നമ്മുടെ ഊഴമാണ്. എന്ന് വെച്ചാൽ അർത്ഥം എന്താ? ഇന്നും ഞാൻ നാളെ നീ. മനുഷ്യൻ്റെ ജീവിതം ഇതുപോലെയാണ്. ഇന്നൊരുവൻ പോകുന്നു, നാളെ വേറൊരുവൻ പോകുന്നു. എല്ലാ മനുഷ്യ ജീവിതവും ഇതുപോലെയാണ്, ക്ഷണികമാണെന്നാണ് പറയാൻ ശ്രമിക്കുന്നത്. അതുപോലെ തന്നെ മൂന്നാമത്തെ ദോഹയിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നത് എന്താണ്? ഒരു വൃക്ഷത്തിൽ നിന്ന് ഇല, ഒരു ശിഖരം താഴെ അടർന്നു വീണ് കഴിഞ്ഞാൽ വീണ്ടും ആ ശിഖരത്തിൽ കൊണ്ട് ഒട്ടിച്ചു വെക്കാൻ പറ്റത്തില്ല. അതുപോലെയാണ് മനുഷ്യ ജീവിതത്തിൽ നിന്ന് മനുഷ്യ ശരീരത്തിൽ നിന്ന് തൻ്റെ ജീവിതം പോയി കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ അത് കൊണ്ടത് ചേർത്ത് വെക്കാൻ പറ്റില്ല. അതാണ് പിന്നെ അത് ആത്മാവായി കഴിഞ്ഞ് നമ്മുടെ ഭൂലോകത്തിൽ ഇങ്ങനെ അളിഞ്ഞിരിഞ്ഞ് നടക്കും. ഇത്തരത്തിലുള്ള പ്രധാനപ്പെട്ട ഒരുപാട് വിപ്ലവകരമായ ചലനങ്ങൾ, സമൂഹത്തിൽ വിപ്ലവകരമായ ചലനങ്ങളും വരുത്തുന്ന ധാരാളം കവിതകൾ, ദോഹകൾ അദ്ദേഹം എഴുതിയിട്ടുണ്ട്. ഇതെല്ലാം ഇന്നത്തെ ആനുകാലിക പ്രസക്തിയുള്ള സംഭവങ്ങളാണ്. ഇതെല്ലാം ഇത് പലർക്കും കോൺട്രവേഴ്സ്യൽ ആവാം. ഇത് പലരും ഇതിനെ കണ്ടിച്ചേക്കാം, പലരും ഇതിന് എതിർ അഭിപ്രായം ഉണ്ടായിരിക്കാം. എന്നാൽ ഇന്നും എല്ലാ ക്ലാസ്സുകളിലും ഇതൊക്കെ പഠിപ്പിച്ചാണ് മുമ്പോട്ട് പോകുന്നത്. അതുമാത്രമല്ല, कबीर दास के बारे में हम कहें तो कबीर का जन्म के बारे में हमें पता नहीं है और मृत्यु के बारे में भी हमें पता नहीं है. कहा जाता है कि कबीर की मृत्यु काशी के पास मगहर के आसपास एक गांव में हुआ था. इसी के साथ आज का एक क्लास मैं समाप्त कर देता हूँ. धन्यवाद.